भाजपच्या धोक्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा भाग 1 आपण बघितला। त्यामध्ये 15 विधानसभा मतदारसंघ आपण बघितले। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। भाग 1 देखील बघायला विसरू नका। आजच्या या भाग 2 मध्ये आपण कोणत्या त्या उर्वरित आणखी 15 जागा आहेत ज्या भारतीय जनता पार्टीच्या धोक्यात आहेत, अशा ठिकाणी शरद पवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात। चला तर बघूयात। मुरबाड विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी भाजपचे किसन कथोरे हे आमदार आहेत, मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव हे दुसऱ्या स्थानी होते। त्यामुळे ही जागा देखील भारतीय जनता पार्टीची धोक्यात आहे, ज्या ठिकाणी शरद पवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात। उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी या 2019 विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होत्या, मात्र विजय मिळाला होता भाजपच्या कुमार उत्तमचंद एलोनी यांना। त्यामुळे उल्हासनगरची जागा देखील शरद पवार पाडू शकतात। भाजपची ही जागा देखील धोक्यात आहे। येरुलीचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले गणेश नाईक, मात्र या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी गणेश नाईक यांना जोरदार टक्कर दिली होती आणि त्यामुळे भाजपचा येरुली विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात आहे असं मानलं जात आहे। बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत भाजपच्या मंदा म्हात्रे। या ठिकाणी देखील 2019ला राष्ट्रवादीच्या अशोक गावडे यांनी मंदा म्हात्रे यांना जोरदार टक्कर देत दुसरं स्थान पटकावलं होतं। त्यामुळे ही जागा देखील शरद पवार भाजपची पाडू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात आहे। दौंड विधानसभा मतदारसंघावर देखील शरद पवारांचं विशेष लक्ष आहे। भारतीय जनता पार्टीचे राहुल कुल या ठिकाणी आमदार आहेत, तर 2019ला राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांनी त्यांना जोरदार टक्कर देत दुसरं स्थान पटकावलं होतं। त्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवार भाजपच्या उमेदवाराचा पराभव करू शकतात तो म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत, मात्र दुसऱ्या स्थानी होते राष्ट्रवादीचे विलास लांडे। खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये देखील राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे। राष्ट्रवादीचे सचिन दोडके हे दुसऱ्या स्थानी होते, मात्र भाजपच्या भीमराव तपकीर यांना त्यावेळी विजय मिळवला होता। पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये देखील भाजपचा आमदार आहेत माधुरी मिसाळ, मात्र दुसऱ्या स्थानी राहिले होते राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम। त्यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात असून शरद पवार ही सीट पाडू शकतात अशी शक्यता आहे। शेवगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीचे दुसऱ्या स्थानी होते, तर विजय मिळवला होता भाजपच्या मोनिका राजळे यांनी। त्यामुळं या ठिकाणी देखील ही सीट धोक्यात मानली जाते। श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे बबनराव पाचपुते आमदार आहेत, तर दुसऱ्या स्थानी राहिले होते घनश्याम शेलार। त्यामुळं श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा असा विधानसभा मतदारसंघ आहे जो धोक्यात मानला जातोय। गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण पवार आमदार आहेत, तर दुसऱ्या स्थानी राहिले होते राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित। त्यामुळे यावेळी शरद पवारांनी ताकद लावली तर ही जागा भाजपला गमवावी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात मानला जातोय। केज विधानसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे। नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळवलं आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला, मात्र तरीसुद्धा दुसऱ्या स्थानी पृथ्वीराज साठे यांनी नमिता मुंदडा यांना जोरदार टक्कर दिली होती। त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघ देखील धोक्यात मानला जातोय आणि या ठिकाणी देखील शरद पवार करडी नजर ठेवून असणार आहेत। माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये राम सातपुते भाजपकडून विजयी झाले असले तरी उत्तमराव जानकर यांनी त्यांना जोरदार टक्कर देत दुसरं स्थान मिळवलं होतं। त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार भाजपचा उमेदवार पाडू शकतात अशी परिस्थिती आहे। सर्वात महत्त्वाचा आणि शरद पवार यांचा डोळ्यात खुपत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे सातारा, ज्या ठिकाणी शरद पवारांना शिवेंद्रराजे भोसले यांचा पराभव करायचा आहे। राष्ट्रवादी सोडून शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले, मात्र 2019ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दीपक पवार यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली होती। दीपक पवार हे दुसऱ्या स्थानी होते। त्यामुळे यावेळी देखील शरद पवारांची साताऱ्यावर करडी नजर असणार आहे आणि शिवेंद्रराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार त्या ठिकाणी नक्कीच सभा घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर हे होते असे काही विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवार भाजपचे उमेदवारांना पाडू शकतात आणि भाजपच्या दृष्टीने हे विधानसभा मतदारसंघ धोक्यात आहेत।
तर यापैकी किती जागांवर शरद पवार भाजपच्या उमेदवाराला पाडू शकतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। त्यासोबतच या व्हिडिओचा भाग 1 पाहण्यासाठी वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। या व्हिडिओचा भाग 1 बघायला देखील विसरू नका। धन्यवाद।